एक मोठी एकादशी आहे, चातुर्मासाला आरंभ होतो. कोट्यावधी लोक पंढरपूरला जातात. एकादशी संपत नाही तर गुरुपौर्णिमा लागते. आणि हा मनुष्याच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वांनीच सांगितलेलं आहे. त्यात महर्षी व्यास मागे नाही. तिला व्यास पौर्णिमा म्हणतात. का म्हणतात? व्यास हे चिरंजीव आहेत आणि या विश्वामध्ये सर्वात जास्त ज्ञान व्यासांना आहे. म्हणून संस्कृत सुभाषितकारांनी व्यास उच्चिष्टम जगत सर्व, या विश्वातलं सारं ज्ञान व्यासांनी उष्टवलेलं आहे, उष्ट केलेलं आहे, म्हणजे विदित आहे. उष्ट केलं म्हणजे विदित आहे. एवढं ज्ञान महर्षींनी मानवजातीसाठी प्रदान केलेलं आहे. त्याला भागवत म्हणतात. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. या ग्रंथांमधून भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म याचा समावेश आहे. यावर खूप तपशिलात वेळेअभावी बोलणं अशक्य आहे. परंतु मनुष्याच्या जीवनात गुरूंचं स्थान अनन्यसाधारण आहे. आणि प्रत्येकाला 5 गुरु कमीत कमी लागतात. 1 जन्म देणारे, त्यांना आईवडील म्हणतात. 2 प्राथमिक शिक्षण शिकवणारे. 3 उच्च शिक्षण शिकवणारे. 4 पायावर उभं करणारे. 5 अध्यात्मात मार्गदर्शन करणारे. असे 5 गुरु ज्या मानवजातीला भेटतील तो खरा मानव होण्यास पात्र ठरेल. आज कौरवांची संख्या संस्कार न झाल्यामुळं वाढते. पण गुरूंचे हे 5 प्रकार आहेत. 1 गुरु, दुसरे सद्गुरू, तिसरे परमगुरू, चौथे परात्पर गुरु आणि 5वं गुरुतत्व स्वामी महाराज आहे. या विश्वाचं गुरुतत्व स्वामी महाराजांकडं कलियुगानं बहाल केलेलं आहे. आपणाला एक कळकळीचं निवेदन आहे. तुमचे हयात असणारे गुरु असतील किंवा हयात नसणारे असतील, तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल, तुमची श्रद्धा त्या देवावर आहे, रामावर आहे, कृष्णावर आहे, पांडुरंगावर आहे. या सर्वांना आपण स्वामींमध्ये बघावं तसबिरीत. एकाच वेळी स्वामींच्या अंतःकरणात जर त्यांना बघितलं, यात स्वामी पुरून उरलेले आहेत. सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छते. अरे मी तोच आहे. मी पांडुरंग होतो, मी राम होतो, मी श्रीकृष्ण होतो, सारं काय मीच होतो. तुम्ही इतरत्र जाण्याचं कारणच काय? असं स्पष्टपणे स्वामींनी मागील शतकात आम भाविक सेवेकऱ्यांना समजून सांगितलं. आणि सांगता सांगता जात पात उच्च कनिष्ठ हा प्रकार तुम्ही मनात स्पर्श होऊ देऊ नका, अहंकार येऊ देऊ नका. माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. तिलाच सेवेकरी म्हणतात असं ठणकावून सांगितलं. म्हणून आपणाला निवेदन आहे, मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण गेले काही तास इथे बसलात. स्वाभाविक मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही. आत्तासुद्धा काही जणांना मनाजीराव सांगतात घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पोटात कावळे ओरडतायत, पोटात काहीतरी टाकलंच पाहिजे. साऱ्या क्रिया बॉडी लँग्वेजवरून आम्हाला समजतात. तथापि वेळेला विराम करून आपली गुरुपौर्णिमा येणाऱ्या 25 तारखेच्या 4थ्या शनिवारी एकादशीपासून आहे. म्हणून जे कार्यरत सेवेकरी आहे त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी 25 तारखेला जमा हो. आपल्याला जी कामांची वाटप केली जाणार आहेत की राज्यात हजारो सेवा केंद्र आहेत. सगळ्यात जुन्या आणि कार्यक्षम सेवेकऱ्यांनी एकादशीनंतर राज्यात, देशात आणि जगात असणाऱ्या नव्या सेवेकऱ्यांपर्यंत गुरुपौर्णिमा कशी करावी हे समजून सांगण्यासाठी आपण काही गावं निवडायची आहे, काही केंद्र निवडायची आहे. आमच्या काही सेवेकऱ्यांनी काही शक्कल लढवलेली आहे की आपण ही 3-4 दिवस स्वामींची पालखी, झेंडा, टाळ घेऊन या गावानं त्या गावात, या केंद्रानं त्या केंद्रात पोचून त्यांना सेवेकरी बनवायचं आहे.
व 3 अध्याय का वाचावेत, 11 माळा जप का करावा, पंचमहायज्ञ का करावेत आणि विशेष म्हणजे शाकाहारी का राहावं आणि का करावं. व्यसनमुक्त होण्याचा हा एक अजेंडा या कार्यानं जनतेपर्यंत पोचवायचं ठरवलेलं आहे. म्हणून तुम्ही साऱ्यांनी यथाशक्ती थोडासा वेळ, आम्ही तुमच्याकडं फक्त समयदान मागतो आहे. दान तुम्ही काही देऊ नका, पण समयदान द्या, स्वामी कार्यासाठी वेळ द्या. हेच दान फार झालं. म्हणून हे समयदान हे खूप काही शिकून जाणार आहे, खूप काही देऊन जाणार आहे. म्हणून तुम्हाला कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही दिवसातला काही वेळ स्वामी कार्यासाठी, चांगल्या कामासाठी द्या. एवढी मागणी मात्र आमची तुमच्याकडं कायमची आहे. हे कळकळीचं आवाहन मी अधिक वेळ आपणा न घेता पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देण्यापूर्वी आपण गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्त्व कृपया सर्वांपर्यंत सांगावं. स्वामी हेच आपले गुरु आहेत. गुरुपौर्णिमेपर्यंत आपण स्वामींच्या प्रतिकृतीवर, पादुका किंवा मूर्तीवर अभिषेक पाण्याचा करावा. एक हातात पाणी चमचावर घेऊन शपथ घ्यावी, पुढची गुरुपौर्णिमा ही पावेतो स्वामी महाराज आमच्या प्रपंचासह अखिल मानव जातीला सांभाळा, त्यांना आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद त्यांच्याकडे मागावा. त्यात सगळं आलं. म्हणून असा आशीर्वाद आपण गुरुपौर्णिमेच्या पूर्वार्धापासून मागावा आणि हयात आपण शाकाहारी, निर्व्यसनी, परोपकारी, पारमार्थिक कामात आपण समयदान द्यावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण वाटचाल करत आहोत. ही येणारी गुरुपौर्णिमा आपल्या हातून यशस्वी व्हावी, सर्वांपर्यंत पोचली